बिंदू ए आणि बी यांना जोडणारा जो रेषाखंड एबी आहे त्या एबी रेषाखंडाचं बिंदू पी जो आहे K7 ओके हा कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो? गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. आता आपण घरी बघूया ना एमास एन काढायचं आहे ते नाही ओके तसंच करायचं आणि ते काढल्याच्या नंतर मग के ची किंमत पण काढायची. के म्हणजे काय? आता ए आणि बी इथे दिलेला म्हणजे हा x1 हा y1 हा x2 आणि हा y2 असणार आणि हा बिंदू दिलाय म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण x आणि ह्याला काय येणार y. म्हणजे आपण आता x नाही घेऊ शकत, गुणोत्तर माहित नाही. x मागच्या समजा आपण x घेतला होता मागच्या गटामध्ये आणि आपण गुणोत्तर काढलं होतं, मग तेव्हा x माहिती होता आपल्याला, ते नंबर माहिती होता आपल्याला आणि नंबर माहित नाही. मग गुणोत्तर काढण्यासाठी आपण काय करणार y घेणार आणि y घेऊन एमास एन हे गुणोत्तर काढणार आणि काढल्याच्या नंतर मग आपण x घेऊन k ची किंमत काढणार. दोन्ही घ्यायचे पण आधी y घ्यायचा आणि मग x घ्यायचा. का घ्यायचा? कारण की x ची किंमत माहित नाहीये. मग गुणोत्तर काढण्यासाठी ही किंमत माहिती असणं आवश्यक आहे. ती कोणाची माहिती आहे? y ची माहिती आहे म्हणून y घेणार. एमास एन हे गुणोत्तर काढणार, मग त्या गुणोत्तराचा उपयोग करून आपण x ची किंमत म्हणजे k ची किंमत आपण काढणार. कळलं? सुरुवात करूया. म्हणजे गुणोत्तर आपण घेऊया एमास एन ते दिया पाहिजे तो असते ते समजा बिंदू P K7 हा बिंदू A8-9 व B1-2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे एमास एन या गुणोत्तरात काय करतो? विभाजन करतो. ओके आता याचं विभाजनाच्या सूत्रानुसार x नाही घ्यायचा ते येणार y घेणार. y बरोबर my2 अधिक आणि y1 छेद m अधिक n. ते आधी y2 मग y1 ना x2 मग x1 लक्षात ठेवा. आणि ते आता आपल्याला y माहिती आहे ना y 7 बरोबर m माहित नाही गुणिले y2 2 n माहित नाही y1 9 छेद m अधिक n. मग असे काही केलं म्हणजे वजा एकदा n ला गुणलं सेम करणार 7 ने m अधिक n ला गुणणार आणि ते 2m अधिक 9m. मग 7 ने गुणणार आपण आपण 7 ने m ला गुणल्यावर काय होणार 7m अधिक 7n बरोबर 2m अधिक 9m. आता काय करणार 2m ला इकडून शिफ्ट करणार आणि n ला तिकडे शिफ्ट करणार. आपण 7m ठेवले 2m इथे येऊन ठेवणार वजा तिकडचे 9m जायचे ठेवले 7m तिकडे जाऊन ठेवणार वजा. ओके मग 7 म्हणून 2 गेले 5m 9 म्हणून 7 गेले 2m. आता आपल्याला m छेद n ची किंमत करायची आहे म्हणजे m इथेच ठेवा m तसाच ठेवा n इकडे आणा. n तिकडे काय आहे गुणिले आहे ते इथे येऊन ठेवणार भागिले तिकडचे 2 जायचे ठेवले 5 इकडचे तिकडे होऊन जा 5 इकडे गुणिले आहे तिकडे जाऊन ठेवणार भागिले म्हणजे आपलं एमास n हे गुणोत्तर मिळालं 2:5. समजलं? हजार 1/5 आहे ना कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो 2:5 या गुणोत्तरामध्ये विभाजन करतो. आता आपल्याला काढायचं k ची किंमत. k ची किंमत काढण्यासाठी आता एमास n हे उत्तर जे मिळालं याचा उपयोग करायचा आणि k ची किंमत काढायची. आता घ्यायचं x बरोबर mx2 अधिक mx1 छेद m अधिक n. ओके मग x ची किंमत काय आहे तर k. m ची किंमत किती आहे 2. x2 किती आहे x2 1. n किती आहे n 5. x1 किती आहे 8 छेद m किती आहे 2. मस्त ना असं तर बे के बे 5 8 40 7 के बरोबर 40 2 42 भागिले 7 7 सकम 42.
के ची किंमत आली 6. ओके, समजलं? सोपं आहे ना? नमस्कार मित्रांनो, आता गणित 2 चा प्रकरण 5 आपला चालू आहे. या सहा संचालन 5.2 बघतोय. ओके, 5.2 मधले 5 पर्यंत प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण प्रश्नामध्ये 6वा आणि 7वा. 6व्यामध्ये शिकणार आहोत आपण मध्यबिंदूचे निर्देशक कसे काढायचे आणि 7व्यामध्ये मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढायचे. याच्यामध्ये एकूण 3 सम्स आहेत. त्याचा पहिला मी करतोय, तुम्हाला होमवर्क असेल सेकंड आणि थर्ड याच्यातच. ओके, तुमचा होमवर्क असेल, कळलं का? ओके, होमवर्क वेळच्या वेळी करा. जे आम्ही शिकवतोय ते सुद्धा तुम्हाला वहीवरती उतरवायचे. ओके, जे आम्ही नाही शिकवत आहोत ते तुम्हाला स्वतःच्या मनाने सॉल्व्ह करायचे. ओके, सो ते दोन्ही पण करायचं आहे आणि मला दोन्ही पण सेम करायचे. ओके, हे लक्षात ठेवा. चला बघूया, सुरुवात करूया आपण. मध्यबिंदूचे निर्देशक काय सांगितले. मग आता इथे आपण समजायचं काहीतरी निर्देशक. मग मध्यबिंदूचे निर्देशक आपण काहीतरी मानूया. मध्यबिंदूचे निर्देशक आपण काय म्हणूया, XY मान. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय सूत्र आहे. x साठी काय येणार, x साठी येणार x1 अधिक x2 छेद 2 आणि y साठी काय येणार y1 अधिक y2 छेद 2. आता x1 y1 कुठे आहेत, हे दोन बिंदू तुम्हाला दिलेत ना. मग x1 y1 आणि हा x2 y2. ओके, मग किमती भरा. x1 किती आहे 22, x2 किती आहे 0 छेद 2. 22 आणि 0 22. 22 ला 2 ने भागला तर उत्तर किती येणार 11. y बरोबर y1 20 अधिक 16, y2 किती आहे 16 छेद 2. 20 ने 16 किती होणार 36 छेद 2 म्हणजे किती होणार 18. ओके, आता आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे. मध्यबिंदूचे निर्देशक च उत्तर आहे 11 आणि 18. पहिला x नंतर y. कळलं का? चला इकडे या. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. मध्यगा संपात बिंदू मध्ये 3 बिंदू x1 x2 x3 y1 y2 y3. हे बघा 3 बिंदू दिलेले आहेत. हा आहे x1, हा आहे y1, सेकंड साठी x2 y2, थर्ड साठी x3 आणि y3. मग इथे आपण मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काहीतरी मानूया. मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आपण काय म्हणूया XY मान. म्हणून त्याच्याच सूत्रानुसार म्हणजे मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय येणार. सूत्र काय, x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद किती 3 आणि y साठी काय येणार y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. हे दोन लिहिताना मध्ये थोडा गॅप ठेवा. याला जॉईन करून नका लिहू. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. जर समोरासमोर जागा मिळत नसेल, जागा पुरत नसेल तर या y ला x च्या खाली सॉल्व्ह करा. काही इश्यू नाहीये. y ला x च्या खाली सॉल्व्ह करा. ओके, आता किमती भरा. x बरोबर x1 ची किंमत वजा 7, x2 ची किंमत अधिक 2, x3 ची किंमत अधिक 8 छेद 3. माझी बेरीज करूया. 8 ने 2 10, 10 तून 7 गेले 3 छेद 3. असं केलं तरी चालेल. वजा 7 अधिक 2 वजा अधिक वजा 7 तून 2 गेले 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग वजा 5 अधिक 8 पुन्हा वजा अधिक वजा 8तून 5 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके, 3 एके 3 3 एके 3 म्हणजे उत्तर किती आलं 1. y ची किंमत y1 6,
हे अधिक y2 किती आहे वजा अधिक वजा किती वजाच ना डायरेक्ट लिहू शकता हे अधिक आहे अधिकमुळे चिन्ह बदलत नाही डिग्री अधिक असेल अधिक घ्यायचं डिग्री वजा असेल तर वजाच घ्यायचं आणि हे अधिक 5 6 गेले 4 4 ने 5 9 6 3 भागल्यावर उत्तर आलं 3 ओके म्हणजे आपल्या इथे संपादन आहे मध्यगा संपादन काय मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक किती आहे 1 आणि अशाच प्रकारे प्रश्न नंबर 7 मधला सेकंड आणि थर्ड दुसरा आणि तिसरा तुम्हाला करायचा आहे 8 व 9 ओके पुढचा प्रश्न बघूया आपण 8 प्रश्न त्रिकोण एबीसी चा जी हा मध्यगा संपात बिंदू तुम्हाला दिलेला आहे ओके ए बी आणि जी यांचे निर्देशक म्हणजे जी चा निर्देशक तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपण जो एक्स आणि वाय काढतो तो एक्स वाय तुम्हाला माहिती आहे हा ए चा आहे हा बी चा आहे आणि हा जी चा आहे म्हणजे हा एक्स आणि वाय हे आपल्याला माहित आहे जो मध्यगा संपात बिंदू आपण एक्स आणि वाय घेतो आहे ना एक्स बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 मग त्याच्यामध्ये x माहिती आहे मग काय मिसिंग आहे सी म्हणजे कोणता बिंदू ए बी सी मधला तिसरा बिंदू तो मिसिंग आहे म्हणजे आपल्याला काय मिसिंग आहे x3 आणि y3 मिसिंग आहे समजले हे x1 y1 x2 y2 आणि x3 y3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके आपण सी बिंदूचे निर्देशक आपण x3 आणि y3 मानूया सी बिंदूचे निर्देशक x3 y3 मानू ओके आपण ते विधान करून दाखवा की बिंदू जी कोणता -4 -7 हा त्रिकोण ए बी सी चा काय आहे मध्यगा संपात बिंदू आहे म्हणून मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राचा उपयोग करायचा आहे मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय या सूत्रानुसार म्हणाला x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 x माहिती आहे तुम्हाला x किती आहे -4 बरोबर x1 किती आहे -14 x2 किती आहे अधिक 3 x3 आपल्याला फाइंड करायचं आहे छेद 3 हे 3 भागिले आहेत ते साहजिकच इकडे येऊन काय होणार गुणिले होणार 3 × 12 म्हणजे -12 इथे -14 अधिक 3 वजा अधिक वजा 14 तून 3 गेले 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक x3 हे 3 भागिले होते तिथे गुणिले केले मग 3 × 12 आले अधिक वजा वजा या दोघांची वजाबाकी होईल वजा अधिक वजा 14 तून 3 गेले 11 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक x3 मग हे वजा 11 इकडे शिफ्ट करा ते अधिक होणार म्हणजे आपल्याला x3 ची किंमत मिळेल वजा अधिक वजा 12 तून 11 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे x3 मिळालं तुम्हाला -1 कळलं का आता आपण y काढूया y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 पुन्हा एकदा सांगतोय जर समोर जागा पुरत नसेल तर ह्या y ला x च्या खाली घेऊ शकता ओके y ची किंमत -7 बरोबर y1 -19 अधिक y2 5 छेद अधिक y3 काढायचा आहे छेद 3 सेम अगेन 3 ने याला काय आणणार गुणणार 3 7 21 म्हणजे -21 वजा अधिक वजा 21 मधून 5 गेले 14 मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक y3 मग वजा 14 इकडे काय होणार अधिक 14 बरोबर y3 म्हणजे y3 चं उत्तर मिळालं तुम्हाला वजा अधिक काय वजा 21 मधून 14 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह
ओके, म्हणजे आपला सी बिंदू जो आहे, सी बिंदूचे निर्देशक -1 -7. कळलं इतकं? तर आउट. ओके, आता झालं. आता 9वं गणित बघा. 9व्या गणितामध्ये तुला मध्य का संपात दिलेला आहे. अच्छा, हे 9वं गणित पण सेमच आहे. याच पद्धतीने तुम्हाला जी माहिती आहे, इथे पण जी माहिती होता, इथे पण माहिती आहे. ए बी सी पण माहिती आहे. त्याच्यामध्ये ए मध्ये x1 मिसिंग आहे आणि सी मध्ये y3 मिसिंग आहे. म्हणजे इथे x1 नाही आहे आणि इथे y3 नाही आहे. ओके, मग सर्व सेमच येणार. हे तुम्हाला होमवर्क तुम्ही ट्राय करायला. 9वं गणित तुमच्यासाठी होमवर्क असेल. हीच मांडणी आहे. इथे आपण सी बिंदू घेतला होता, त्याने दिलाय ए पण दिलाय h-6, बी दिलाय 2, 3 आणि सी पण दिलाय -6 आणि के. ओके, मग -6 आणि के म्हणजे y3 मिसिंग आहे आणि इथे x1 मिसिंग आहे. म्हणजे ही किंमत माहित नाही आणि ही किंमत माहित नाही. ही किंमत माहित नाही, सेम शिकलेला गुणणार, याला म्हणजे बेरीज करणार, मायनस करणार. सेम इथे y3 मिसिंग आहे, त्याने याला गुणणार, या दोघांचं काय असेल ते करायचं आणि y3 ची किंमत करायची. म्हणजे कोणाची किंमत करायची, के ची किंमत करायची. समजलं? तुम्हाला 9वं गणित होमवर्क असेल. 10वं गणित. बिंदू A 2, 7 आणि B -4, -8 यांना जोडणाऱ्या एबीचे, यांना जोडणाऱ्या रेख एबीचे काय केलंय? त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढायला सांगितलेले आहे. हे गणित कसं मोठं असल्यामुळे हे मला पुसावं लागेल. ओके, मी पुसतोय ते. आता आपण त्रिभाजनचा अर्थ काय? त्रिभाजन म्हणजे काय? 3 भाग. कसे ते पण? समान. त्रिभाजन म्हणजे 3 समान भाग. ओके, आता मी इथून स्टार्ट करतोय, इकडे येणार आणि इथून असायचे प्रश्न दिलेले असल्यामुळे इथून मी इथे येईल. ओके, 3 समान भाग. म्हणजे आपण एबी काढूया. ही सपोज एबी आहे. ए चे बिंदू आहेत 2, 7, बी चे आहेत -4, -8. त्यांचे 3 भाग झाले. 3 भाग झाले. 1, 2, 3. हे तिन्ही भाग परस्परांशी कसे असणार आहेत? समान लांबीचे. म्हणजे यांची लेंथ जी आहे ती कशी असणार? समान असणार. ओके, मग आपल्याला विचारलं हे जे 2 बिंदू भेटले, याला नाव देऊया आपण पी आणि क्यू. या 2 बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. या 2 बिंदूमुळे एबीचे 3 भाग झाले. दिलायचं आपण की बिंदू पी व क्यू मुळे रेख एबीचे काय झाले? त्रिभाजन झाले. त्रिभाजन झाले आहे. म्हणजेच काय झालंय? तर एपी बरोबर PQ बरोबर QB. समजलं? मग आता आपण पहिला बिंदू बघूया P. P हा AB चा काय मध्यबिंदू आहे का? नाही. P हा मध्यबिंदू कोणाचा आहे? AQ चा आहे. ओके, Q हा मध्यबिंदू कोणाचा आहे? PB चा आहे. पण P आणि Q दोन्ही मिसिंग आहे. म्हणजे इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? सूत्रमंत्र वापरायचं इथे विभाजनाचा. ओके, मग विभाजनाच्या सूत्रामध्ये आपल्याला M आणि N असतो, तो माहिती असला पाहिजे. AB माहिती आहे म्हणजे आपल्याला गुणोत्तर माहिती असला पाहिजे. म्हणजे गुणोत्तर आपण काढू शकतो. मग आपल्याला हे फाइंड करायचं आहे की हा P बिंदू AB ला कोणत्या गुणोत्तरामध्ये विभागतो. ओके, मग ते कसं करणार? तर P मुळे कोणते 2 भाग झाले? AP आणि PB यांचं गुणोत्तर घेऊया. 2 भाग झाले AB चे P मुळे. आता Q नाही म्हणून समजा. P बिंदूचा विचार करूया. P बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे. मग P बिंदूमुळे AB चे किती भाग झाले? 2 भाग झाले. राईट ना? AP आणि PB त्यांचं गुणोत्तर घेतलं. AP छेद PB.
मग एपीचा एपी तसाच ठेवला. पीबी म्हणजे काय रे? पीबी म्हणजे काय? पीक्यू आणि क्यूबी यांची बेरीज, म्हणजे पीक्यू अधिक क्यूबी. पण पीक्यू आणि क्यूबी हे दोन्ही पण कोणाशी समान आहेत? एपीशी. म्हणजे इथे पण मी एपी आणि इथे पण मी एपीच ठेवतो. हा वरचा एक एपी खाली किती आले? एक नि एक 2 एपी. च्या पुढे काय नसतो? काय असतो? एक असतो. मग एपी एपी गेला, राहिले काय? 1/2. म्हणजे एपी छेद पीबीचं गुणोत्तर मला मिळालेलं आहे 1/2. म्हणजे मी असं म्हणू शकतो की बिंदू पी, त्याचं नाव माहित नाही असल्यामुळे एक्स वाय घ्या. बिंदू पी एक्स वाय हा बिंदू ए 2 7 व बी -4 -8 है ना, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात? एकास 2 या गुणोत्तरात विभागत आहे. समजलं? म्हणजे याचा अर्थ एमास एन बरोबर किती? एकास 2. आता काय? विभाजनाचे सूत्र वापरायचं. म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार, ओके. मग त्याचं विभाजनाचं सूत्र लिहूया आपण. कुठे लिहूया? बरं, चला. विभाजनाच्या सूत्रानुसार हे सर्वांना पुढे लिहिलं आहे. x बरोबर काय नाव? mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. आणि y साठी काय नाव? my2 अधिक ny1 छेद m अधिक n. ओके. आता किमती बघूया आपण. m आणि n माहिती आहे बघा. m आहे 1, x2 किती आहे? हा x1 y1 x2 y2. x2 किती आहे? -4 अधिक n किती आहे? 2. x1 किती आहे? 2 छेदस्थानी. n किती आहे? 1. n किती आहे? 2. -4 येते. -4 बेदने 4 छेद 3. -4 अधिक 4 0. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येतं? 0. कळलं? सोपं आहे. आता y चं बघूया. y बरोबर m किती आहे? 1. y2 किती आहे? y2 -8 अधिक n किती आहे? 2. आणि y1 किती आहे? 7 छेद 1 अधिक 2. -8 येते. -8 अधिक 14 छेद 3. वजा अधिक वजा 14 मार्ग गेले 6 आले. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक छेद 3. 3 दुने 6. म्हणजे याचा अर्थ बिंदू पी चे निर्देशक मला मिळाले आहेत. आपल्याला मिळाले आहे, है ना? 0 आणि 2. ओके. म्हणजे पी आपल्याला भेटला. आता क्यू काढायचा आहे. तर क्यू हा पीबी चा काय आहे? मध्यबिंदू. म्हणजे याचं सूत्र काढण्यासाठी आपण मध्यबिंदूचा उपयोग करू शकतो. ओके. आता मला क्यू काढण्यासाठी परत इकडचा भाग रफ करावा लागणार आहे. ओके. सो इथेच लिहू का? तुम्ही पुढचं बघा. हा इथे लिहितो. बघा आता इथे काय की बिंदू क्यू त्याला घेऊया आपण एक्स वाय. हा बिंदू पी किती इथे 0 2 आपला बिंदू बी. आणि बी -4 -8 -4 -8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा काय आहे? मध्य बिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करायचा. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. ओके. मग आपण x काढता येणार x1 अधिक x2 छेद 2 आणि y साठी y1 अधिक y2 छेद 2. मग आता x1 किती आहे? 0. x2 किती आहे? -4 अधिक वजा ते जाईल तसं घ्या. y1 किती आहे? 2 अधिक
8/2. याला पुढे सॉल्व्ह करताय तुम्हाला? हा करून नको बघा याच्या पुढे. आता इथे काय होणार? 0 अधिक वजा वजा 4/2 म्हणजे वजा 4/2 म्हणजे किती? वजा 2. आणि हे किती येणार? 2 अधिक वजा वजा 8/2 म्हणजे किती? वजा 7/2 म्हणजे किती? वजा 3. ओके, म्हणजे बिंदू Q चे निर्देशक तुम्हाला मिळाले आहे वजा 2 आणि वजा 3. ओके, हे एवढं आधी द्यायचं, मग इथे यायचं, इथून सर्व असं द्यायचं, ह्याच्या खाली हे आहे, याच्या खाली हे आहे. ओके, समजलं? याच्या खालचं हे वाक्य आहे, याच्या खालचं हे वाक्य आहे, पुढे मिक्स करा. ओके, तेवढं तुम्ही घ्या.